असं केलं, दोन फॉर्म भरले होते, म्हणजे तयार केले होते, एक पक्षाचा आणि एक दुसरा अपक्ष. थोडा संशय होता का हे बी फॉर्म मिळतो का नाही, कारण का अनेक वेळा मीटिंग मध्ये जिल्हा प्रमुख आणि माझे मतभेद झाले. नमस्कार. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या नव्याने अनेक घडामोडी घडत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनेक समीकरणं ही नव्याने पाहायला मिळत आहेत. अशातच आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची एकत्रित युती झाली. मात्र एकनिष्ठ शिवसैनिक असणाऱ्या व्यक्तीवरती अनेकदा अन्याय झाला किंवा या इलेक्शनला, या निवडणुकीसाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मी नाही तर इतर कोणी, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असेल तर तो उमेदवार मी स्वीकारेल, मी त्याचं काम करेल, पण किमान मशालीच्या चिन्हावरती मला उमेदवार घोडेगाव पंचायत समिती गणामध्ये द्यावा ही अपेक्षा असताना देखील त्यांचा एबी फॉर्म नाकारला गेला. आपण आज बोलणार आहोत घोडेगावचे शहर प्रमुख नंदकुमार बोराडे यांच्याशी. नमस्कार. जय महाराष्ट्र. विषय असा होता की यापूर्वी तुम्ही तालुक्यामध्ये एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून नावाजलेले आहात. अनेकदा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील इतर पक्षांचा असेल की हा व्यक्ती आमच्याकडे यावा किंवा न यावा, पण आज परिस्थिती वेगळी असताना तुम्ही पक्षाकडे मागणी करून देखील पक्षाने तुमच्याकडे उमेदवारी का नाकारली? मुळात सर्वांना माहीतच आहे, मी गेली अनेक वर्ष शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहे आणि ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये गेले अनेक वर्ष शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे. सगळे जिल्हा परिषद सदस्य वगैरे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं आमचा आग्रह असा होता, इथं आपले तिन्ही पण उमेदवार मशालीचे पाहिजेत. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की अशी युतीचा, तर मी पण ऐकलंय, पाहिलंय, पण आमचे जिल्हा प्रमुख आहेत ते अजूनही आम्हाला म्हणाले आपली काय युती झालेली नाही आणि मला पक्षाने डावलले नाही. पक्षाने जिल्हा प्रमुखांकडे एबी फॉर्म मला दिला होता आणि आमची आता एक 4-5 दिवसापूर्वी राजाभाऊ बानखेलेंची इथे मीटिंग झाली. जिल्हा प्रमुख मला म्हणाले तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला एबी फॉर्म द्यायची जबाबदारी माझी. मग कालचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज भरण्याचा, तर आम्ही सगळे कार्यकर्ते गेलो आणि फॉर्म वगैरे भरायला म्हणजे तयार केलं होतं सगळा, पण 2 वाजेपर्यंत जिल्हा प्रमुखांचा निरोप नाही, काय नाही. मग आम्ही असं केलं, 2 फॉर्म भरले होते, म्हणजे तयार केले होते, एक पक्षाचा आणि एक दुसरा अपक्ष. थोडा संशय होता का हे बी फॉर्म मिळतो का नाही, कारण का अनेक वेळा मीटिंगमध्ये जिल्हा प्रमुख आणि माझे मतभेद झाले. त्याला कारण काय वैयक्तिक कारण नव्हतं. या शिंदे सेनेसंघ युती नको, कारण का ज्या शिंदे सेनेच्या गद्दारांनी उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री पद घालवलं, चिन्ह चोरलं, पक्ष चोरला आणि शिवसैनिक वाईट वेळ आणली, त्यांच्याबरोबर युती नकोच असं माझं आणि अनेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असताना सुद्धा मग असं का झालं कळत नाही. मला पक्षाने डावललं नाही, जिल्हा प्रमुखांनी मला एबी फॉर्म द्यायचा होता. आम्ही त्या दिवशी काल 3 वाजेपर्यंत 2-2:45 पर्यंत थांबलो, सगळं आलं, पण एबी फॉर्म त्यांनी काय मला दिला नाही. मग कार्यकर्त्यांनी असं म्हणणं आलं, तुम्ही एबी फॉर्म जर दिला नाही पक्षाचा तर हा बाद होईल, त्याच्यामुळं नंदूभाऊ तुम्ही असं करा, हा अपक्ष फॉर्म भरा. मग मी माझा नाईलाजाने दुःखित अंतःकरणाने अपक्ष फॉर्म सादर केला काल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की आता तुम्ही म्हणताय की जिल्हाध्यक्षांनी तुम्हाला एबी फॉर्म दिला नाही किंवा मी पक्षांतर्गत चर्चा झाल्या होत्या, तुम्हाला एबी फॉर्म देणार पण देखील होते, असं सगळ्यांचं म्हणणं आलं. पण मग मात्र कालांतराने ज्या घडामोडी घडल्या, म्हणजे आघाडीची स्थानिक आघाडीची घोषणा होते किंवा न होते, तुमचे पक्षश्रेष्ठी तुम्हाला सांगतात की आपण अजून अद्याप तरी कोणाशी आघाडी केली नाही किंवा काय, पण मग ह्या सगळ्या कालांतरानंतर आज तुमच्यावरती एकनिष्ठपणातून बाजूला होण्याची वेळ आली. मग याबाबत तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार किंवा कसं? मुळात एक सांगतो, मी
इथून मागे निष्ठेने काम केलेलं आहे. आताही निष्ठेनेच मी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करतोय आणि भविष्यात पण मी एक निष्ठेनेच काम करीत राहील. हा जो प्रॉब्लेम झालाय ना, वरिष्ठांची काय चुकी नाही, यांनी मला एबी फॉर्म दिला नाही, तर याबाबत वरिष्ठांना नक्की आम्ही आमचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर असतील, अजून वरिष्ठ यांची भेट घेणार आहोत. आम्ही आमचं म्हणणं सांगणार आहोत. मग त्यांच्याकडून जाणून घेणार नक्की काय प्रकार झाला. मग याच्यावर त्यांना भेटल्यानंतर काय असेल ते आपण निर्णय, आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी बसून निर्णय त्याच्यावर होणारच. बरं, आता हा झाला विषय तुमचा. आता तुम्ही अपक्ष फॉर्म भरलात. मग आता अपक्ष फॉर्म भरल्यानंतर माघारीचे दिवस अद्याप बाकी आहेत. या कालावधीमध्ये जर उद्या तुमच्या पक्ष श्रेष्ठींकडनं किंवा तुमचे जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर पक्षाचे नेते असतील यांच्याकडनं तुमची मनधरणी झाली आणि मग जर तुम्हाला अर्ज माघारी घेण्यासाठी सांगण्यात आलं, तर तुम्ही निवडणूक लढवणार आहात की अर्ज माघारी घेणार आहात? मुळातच या घोडेगाव घाटामध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि अनेकांचं, आमचं पण असं म्हणणं होतं का लोकसभा विधानसभेला आमचं मशालीचं चिन्ह नव्हतं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून तुतारीच्या चिन्हाचा आम्ही प्रचार केला, आम्हाला यश पण आलं. मग कुठंतरी असं वाटलं होतं मशालीचं चिन्हावर आपल्याला मतदान करता येईल आणि आपल्याला उमेदवार निवडून आणता येतील, अशी जी आमची भावना होती. त्याच्यामुळे आमच्या भावनेलाही नक्कीच ठेच पोचलेली आहे. आणि राहिला प्रश्न, आता मी अपक्ष फॉर्म भरला याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं, माझी अशी ठाम भूमिका होती मीटिंगमध्ये, नंदू बोर्डे स्वतःसाठी उमेदवारी मागत नाही, आपल्या पक्षाचं चिन्ह घराघरात पोहोचलं पाहिजे आणि अस्तित्व आपलं जपलं पाहिजे, म्हणून माझा हा प्रयत्न होता. तर त्यासाठी घोडेगावातील आमचे मित्र आहेत एक दोन जण, त्यांच्याशी चर्चा झाली होती. मी सांगितलं होतं माझ्यापेक्षा सरस किंवा अजून प्राबल्य वाटणारा जर तुम्हाला कोण वाटला तर त्याला द्या तिकीट, मी त्याचं काम करणार आहे. माझा आग्रह चिन्हासाठी होता. आणि आता हा जो आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर अनेक वर्षाचा अनुभव आम्हाला आहे, कार्यकर्त्यांना आहे. आणि निवडणूक लढवायचा जर प्रश्न, लढायला आम्ही शिवसैनिक कायमच तयार असू. हार जीत हा विषय नाही पक्षासाठी काही पण. आणि वरिष्ठ आता आतापर्यंत काय चर्चा झाली नाही, राजावरच माझं थोडं बोलणं झालेलं आहे. जिल्हा प्रमुखांनी पण मला अजून 2-3 दिवसात काही माझ्याशी चर्चा नाही, काय नाही. मी फॉर्म भरायला जाणार होते. मी आमचे जाहिरातीसाठी फ्लेक्स बनवतो, आम्ही रविवारी मी त्यांना सोडला होता, त्याच्यावर थोडा रिप्लाय सुद्धा आला नाही, दुःख वाटलं. आणि आता ह्या निर्णय 1-2 दिवसात वरिष्ठांनी कॉन्टॅक्ट केलं, काय जरूर वरिष्ठांची चर्चा होणार आहे. आदेश काय असतो ते पण आपल्या शिवसैनिकांना माहिती आहे, ती चर्चा होईल आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसात नक्कीच निर्णय त्याच्यावर घेतला जाणार आहे. मुळात नंदकुमार बोराडे यांचं म्हणणं असं आहे की आदेशांच्या निर्णयानुसार, त्यांच्या चर्चेनुसार पुढचा निर्णय आपण घेऊयात. पण आज जर परिस्थिती पाहिली की अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आज अर्ज दाखल केलाय, पण आजही शिवसेनेची मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह हे ते स्वतःच्या गळ्यामध्ये घालून फिरतात. मग नक्की याच्या पाठीमागचं कारण काय? आता तुम्ही एकतर भावनिक प्रश्न विचारलाय. शिवसेना आणि मशाल याच्याशी आमचं अतूट नातं आहे. आज जरी मी अपक्ष फॉर्म भरला असला तरी पक्ष आणि मशाल आणि उद्धव साहेब आमच्या हृदयात आहेत. आणि तालुक्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी आमच्या मशालीचे चिन्हावर आमचे उमेदवार उभे आहेत. एक प्रकारे मी हाच विचार करतोय, ही मशाल आपल्या गळ्यातून कधी जाणार नाही. जो कोर्टाचा निर्णय होईल ते होईल, चिन्हाबाबत मनातून जाणार नाही आणि शरीरातून जाणार नाही. आणि एक प्रकारे त्यांचा पण एक प्रचार होतो, कारण का आम्ही नेहमी इकडे तिकडे भेटत असतो त्यांना. पण मशालीचं एकतर भावनिक नातं आहे, ठाकरे घराण्याची एकनिष्ठ कायम होतो आहे, राहणार आहे. आणि ह्या भावनेतूनच मी आजही मशालीचा हे घालतोय. त्याच्यामुळे मी फक्त जी निष्ठा आहे ती कधीच जाणार नाही मशालीवर आणि पक्षावरची. तर हे होते नंदू बोराडे. मी ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ होतो आहे आणि भविष्यातही राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. पण स्थानिक पातळीवर ते पक्षाच्या फेरबदलामध्ये एकनिष्ठ असणाऱ्या नंदू बोराडे यांच्यावरती आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली. मग ही वेळ का आली? तर यासाठी पक्षश्रेष्ठी
किंवा इतर कोणी जबाबदार आहेत का, आणि ते असतील तर मग यासाठी वरिष्ठांनी त्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यावेत याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. नंदू बोराडे यांनी यांची भूमिका स्पष्ट केली, मात्र तरी देखील त्यांच्या मनातली खदखद ही अद्यापही स्पष्टतेने बाहेर निघत नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्यांना स्वतःच्या पक्षाचं चिन्ह आणि स्वतःचा पक्ष हा सर्वप्रथम आहे. एखादा उमेदवार अपक्ष उमेदवारी घेतो देखील, तो भरतो आणि त्याच्यानंतर लढतो देखील. विजय आणि पराजय हा भविष्यातला खेळ आहे. पण जर भविष्यामध्ये अशी वेळ आलीच तर उद्या ते विजयी होतील, उद्या विजयी झालात तर उद्या पुन्हा मी शिवसेनेचाच पाईक या नात्यानेच ते सर्वसामान्यांसाठी काम करतील का, एकदा आपण त्यांना विचारूया. आज परिस्थिती आमच्या घोडेगावातील कार्यकर्ते, पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची अत्यंत सगळ्यांना दुःख आहे. आणि वरिष्ठ काय म्हणतात किंवा कार्यकर्त्यांचे रेटा तर निवडणूक लढवा असाच आहे. पण मला एक प्रश्न पडतोय, आमचे जिल्हा प्रमुख असे का वागतात? मला एबी फॉर्म न देण्याचा त्यांचा उद्देश काय मला कळालं नाही. की त्यांचं असं काय नुकसान केलंय किंवा पक्षाविरुद्ध किंवा काय केलंय हे मला कळालेलं नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांचे रेट यांच्या आग्रहात 1-2 दिवसात आमची ते हे होईलच. निवडणूक लढवायला तयारी सगळ्यांची आहे, आमची पण झालेली आहे. सगळे जरी तुम्हाला दिसत नसलो इतर जे उमेदवार आहेत त्यांच्याप्रमाणे ते कुठं भेटतात, ते रील वगैरे टाकतात. तर माझ्याबद्दल अनेकांना मी काम रस्त्यावर उतरून आंदोलनं, विविध प्रकारचे अर्ज, सामाजिक कार्य हे मी सांगण्याची गरज नाही. मला आत्ता जर कोणी म्हणालं तुम्ही काम काय केलं, मी कमीत कमी प्रत्येक ऑफिसला दिलेली अर्जाचं कमीत कमी एक पोतं भरून आणि माहिती 3-4 पोती अशी माझ्याकडे पुरावे आहेत. आणि मी आंदोलन समाजासाठी केलेलं आहे. ती आंदोलनं सगळी सगळ्या बातम्या वगैरे आल्यात माझ्याकडे, पेपरच्या वगैरे इतक्या बातम्या आहेत. तर मी स्वतःचा मी काय सांगत नाही, तर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही पत्रकार सचिन काळे एकदम हुशार आहेत. तर तुम्हाला म्हणजे सगळ्यांना सांगतो, सचिन काळे यांचे वडील अरुण काका सामनामध्ये पत्रकार होते. त्या टायमाला आम्हाला त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि त्या सामाजिक कामात आम्हाला आवडच आहे. आणि ही निवडणूक जर आता मी लढायचं ठरलेलंच आहे आणि भविष्यात नक्कीच आम्हाला माहिती आहे लोक आमच्या मागे उभे राहणार आहेत, मतदार वगैरे सामाजिक काम करतो म्हणून. तर मी ठाकरेंचाच एकनिष्ठ होतो आहे आणि असणारच आहे. निवडून आल्यानंतर मी शिवसेनेचाच आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. चला तर आता त्यांची भूमिका आपण समजून घेतलीत. ते कालही ठाकरेंचे होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पण आता प्रश्न उभा असा राहतो की कालांतराने जी काही आता स्थानिक विकास आघाडी आपण म्हणतोय, अद्याप तरी कोणत्या पक्षाने अधिकृतपणे किंवा इतर तिन्ही पक्षांनी मिळून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद घेऊन ती आघाडी जाहीर केली आहे, अद्याप तरी ते ऐकिवत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये नंदकुमार बोराडे यांना जर यश प्राप्त झालं तर त्यांच्याकडे येणाऱ्या पक्षांचा ओघ हा वाढणार हे निश्चित आहे. पण एकनिष्ठता काय असते हे जर शिकायचं असेल तर नंदकुमार बोराडे यांचं उदाहरण कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी सध्याच्या आंबेगाव तालुक्याच्या परिस्थितीमध्ये एकमेव असेल. मी सचिन काळे, मुद्द्यावर बोलू काही, घोडेगाव.